या ठिकाणी सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. काय काय बोललास दादा, नाव काय बोल? किरण आणि मनोज यांच्या स्वरूपात सलामीची जोडी. स्ट्राईकला कोण मारलं? पवन रायडर संघाच्या कर्णधारांना या ठिकाणी विनंती असेल, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा. आपला देखील या व्यासपीठावरती सन्मान केला असेल. मित्रांनो, आपण आलात आणि या खेळाची शोभा वाढवली तर खरोखर आज आपल्याला या पानबुडी चषक या स्पर्धेतून माघार घ्यावा लागला असला तरी आजचा संघर्ष कमी पडला कुठेतरी, म्हणून आपल्या संघर्षाची साथ देत आम्ही या ठिकाणी व्यासपीठावरती आपला सन्मान करत आहोत. तो दादा फॅन इकडे घ्या ना, तो तिकडे काहीच उपयोगाचा नाही. तीन षटकांचा सामना आहे. पहिला शतक घेऊन पंचांना विनंती असेल सामन्यात थोडी सुरुवात करायची. सामन्यात सुरुवातीसाठी पहिलं शतक घेऊन आले नील. किरण म्हणजे आपण पालघर जिल्ह्यातील मोठा खेळाडू, टेनिस क्रिकेटचा मोठा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहतो. पहिल्या चेंडूवरती चमकार बरोबर इरादे स्पष्ट केले तर 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या चेंडूवरती आपले इरादे मारून चौकार मारून इरादे स्पष्ट केले. पण गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय नील. नील याचा पुढे चेंडू किरण साठी बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. चेंडू हवाई फायर केला होता. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गडी क्रमांक 1 मोठा फलंदाज डगआउट मध्ये परततोय. गारद होतोय. किरण डगआउट मध्ये परततोय. किरण सांगण्यासाठी मृदुल या ठिकाणी जर किरण डगआउट मध्ये परततोय, मृदुल मैदानामध्ये येतोय. मृदुल बघायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. या ठिकाणी आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. पहिला गडी गारद झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. बघायचं कशा प्रकारे संघाच्या धावसंख्येमध्ये डोंगर उभा करून ठेवत का नील आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. सुरेख फटका एका खेळून काढलेला चेंडू क्रिकेटच्या पटलावरती सन्मानदायक चेंडूला सन्मान दिला जातोय.
या ठिकाणी एक धाव येते, एका धावेने संघ पुढे सरकतोय. 5 धावा धावपळकावरती येत आहेत. आता मात्र स्ट्राईकला जाईल तो मनोज बघायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. या ठिकाणी पंचांकडे अपील आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच या ठिकाणी निर्धाव चेंडू घोषित करतायत. बाद. ओके, पंच या ठिकाणी विकेट घोषित करतायत. बाद होतोय. मनोज देखील डगआउट मध्ये परत. मनोज याचं पकडून झेल संपलाय त्याचा खेळ. मित्रांनो बघा, 2 गडी तंबूमध्ये परतले तर मोठे एके हुकमाचे एके डगआउट मध्ये परतले. किरण आणि मनोज हे 2 फलंदाज डगआउट मध्ये. पुन्हा एकदा 2 मासे हुकमाचे एके डगआउट मध्ये परत. तमिळ बॅटर पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. तुषार बघायचं काय करतोय, कशा प्रकारे फलंदाजी करतोय. तुषारला आता मात्र हुशारीने फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती नील पहिल्या चेंडूवरती चौकार आल्याच्या नंतर सुद्धा आपल्या संघाला चांगल्या प्रकारे कम्पॅक्ट करून देण्यात यश आलंय. टाकाय चेंडू बॅटची टॉपच घेतले. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील होईल. मित्रांनो खराब थ्रो झाला. या ठिकाणी एक धाव आली. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ देखील पुढे सरकेल. संघाची धावसंख्या दापळकावर जर पाहिली तर दापळकावरती धावा येऊन पोहोचतात. अर्थात 6 धावा दापळकावरती आल्यात. पहिल्या शतक प्रगतीवर 6 धावा आल्यात. जर आपण पुन्हा एकदा नील याचा पळी चेंडू कशा प्रकारे समाचार घेतला जर आपण पाहूया. टाकले चेंडू आहे तितका सुरेख समाचार घेतला. एक धाव तर निश्चित येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का नाही. एकाच धावेवर समाधान लागतंय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकले. षटक संपले. पहिल्या 6 चेंडूचा खेळ संपत झालाय. संघाची धावसंख्या येते 7 धावा. बघूया 7 नंतर अजूनही 12 चेंडूचा खेळ निश्चित असेल. 12 चेंडूमध्ये किती धावा घेतल्या जातील आपण पाहतोय. पानबुडी 11 एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सुमित 11 संघ. सुमित 11 संघाने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. त्यात काही मात्र शंका नाहीये. संख्या झाली 7 धावा दापळकावरती लागल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ निश्चय असेल. कृपया 3 षटकांचा खेळ 3 षटक ही 15 मिनिटाच्या आत आपल्याला संपवायचे आहेत. सलमान बघायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कोणत्याही ट्रॅक वरती केली जाईल का. धावा रोखल्या जातील का की धावा खेचल्या जातील. मुरडूल आपण मैदानामध्ये पाहतोय. मृदुल बघायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय.
कृपया पंचांना विनंती असेल आपण थोडं स्पीडअप करायचं आहे. सगळं आपण मैदानावर पण एकदा गोलंदाज पहिला चेंडू पुटलांच्या नो चेंडू पंच नो चेंडू घोषित करतात. नो मॅच मध्ये चेंडू देखील लँड झालाय. हवेमध्ये असणारा चेंडू 2 धावा काही पळून काढला. तिसरा धावेचा प्रयत्न केला असेल का नाहीये. 2 धावेवर समाधान मारावं लागतंय. नो चेंडू आहे 2+1 अशा 3 धावा या चेंडूवरती येतील. फ्री हिटचा चेंडू असेल बिगिट करावे लागेल. उघडा डोळे बघा नीट. चेंडू आहे फ्री हिटच्या चेंडूवरती प्रहार केला जाईल का आपण पाहूया. गोलंदाज सलमान बघायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. चेंडू हवेमध्ये आता मोठा प्रहार केला जातोय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. या ठिकाणी येतोय षटकार. संघ धावसंख्येत भर संघ धावसंख्या 6 ने पुढे सरकले. संदीप डीजे साठी या धन्यवाद डीजे. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. संघाची धावसंख्या धावपळीवरती धाबा पाहिल्या तर किती झाली 11-15 16 धावा धावपळीवरती लागल्यात. पण एकदा सलमान याचा पडी चेंडू पण एकदा पंच 2 चेंडू घोषित करतायत. तर पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू असणार मित्रांनो. निलेश निलेशाचा पहिला चेंडू बघायचा कशा प्रकारे समाचार घेतला जाईल. फ्री हिटचा चेंडू असेल हा देखील. सुरेख टाकळे चेंडू या ठिकाणी एक धाव घेतली जाईल. लेगबाजच्या सोबत एक धाव येते. एका धावेने संघ देखील पुढे सरकेल. संघाची धावसंख्या धावपळीवरती धावा पाहिल्या तर 18 धावा धावपळीवरती आल्या. आपण मैदानाच्या पण एकदा सुटाका चेंडू एस्टा उद्ध्वस्त होता. तुषार डगआउट मध्ये पडतील. तुषार बाद होतोय. तुषार याच्या स्वरूपात तिसरा धक्का बसतोय. पानबुडी 11 साठी यस
विरुद्ध दोस्ती 11 नाणेफेकीसाठी तयार थांबायचं आहे. निलेश याचा पुढील चेंडू समाचार घेण्यासाठी नवीन बॅटर येतोय. कोण मीन आहे का? मीन बघायचं कशा प्रकारे फलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या आपण कमी जर पाहिली तर 18 धावा. चांगल्या प्रकारे खेळून काढलेला चेंडू कार्पेट खेळून काढला. एक धाव तर निश्चित दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? दरम्यान पण एकदा संघाच्या धावसंख्येत आपण धावा पाहिलं तर 19 धावा झाल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. थोडी महागडी गोलंदाजी झाली. सुरेख फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. गगनाला भिडणारा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती वेगाने धावत आला. एक धावाली दुसऱ्या 2 धावा पळून काढल्या. 2 धावेने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर धावफलकावरती धावा येऊन पोहोचतात. अर्थात 21 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये या ठिकाणी चेंडू साधतोय. सीमारेखा पार येतो या ठिकाणी ब्रिक षटकाराने संघ धावसंख्येत भर संधी देते डिजोसाठी. यस कमांड यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. पाणबुडी चॅलेंजर्स संतोष खानेकर विरुद्ध दोस्ती 11. दोन्ही संघाच्या कडून नाणेफेकीसाठी तयार थांबायचं आहे. गोलंदाजीवरती 2 षटकाचा खेळ संपत्तीच्या खेळी संघाची धावसंख्या 10 फलकावर जर धावा पाहिल्या तर 27 धावा झाल्या. तर अजूनही 6 चेंडूचा खेळ विषय असेल. 6 चेंडू किती धावा घेतल्या जाते आपण पाहूया. शेवटचा षटक घेऊन आलाय तो म्हणजे शिवम. सकाळी 8 ला चालू म्हणजे 8 ला कोण आले नाही ना. सगळे लॉन्च मध्ये खेळत आहे. लास्ट म्हणजे 3 वाजता चेंडू हवेमध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक या ठिकाणी कॉटन बूट घेण्याची संधी होती परंतु झेल सुटला जातोय. मीन याचा झेल सुटला मित्रांनो. बघायचं या ठिकाणी कशा पद्धतीने समाचार घेईल. परंतु एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघ धावसंख्या धावफलकावर धावा पाहिलं तर 28 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. टाकले चेंडू हवेमध्ये. या ठिकाणी एका धावेने संघ पुढे सरकेल. संघ धावसंख्या 10 फलकावर धावा पाहिल्या. दरम्यान आपण पुढे मैदानाच्या दिशेने जाऊया. शिवम याचा पुढील चेंडू कशा पद्धतीने समाचार घेऊ. सुरेख फटका. या ठिकाणी बॅटच्या रडारमध्ये चेंडू काही येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते बघा.
चांगल्या प्रकारची गोलंदाजी होताना आपण पाहतोय. इकडच्या दोन आहेत. एकदा बघायचं काय करतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता बॅटच्या रडारमध्ये, चेंडू काही येत नाहीये. एक धावेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी जर पाहिलं मीन या ठिकाणी बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागेल. बॅट्समन नेम सांगायचा आहे नितीन. या ठिकाणी पुन्हा एकदा शिवम टू स्वच्छ टाकले चेंडू. या ठिकाणी एक धाव येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का नाही. एकाच धावेवर मानावं लागतंय. एका धाव्याने संघ पुढे सरकतोय. 32वा धावफलकावरती लागलाय. शेवटच्या शतकात ते शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना बघायचं काय करतोय. मर्डूल बघायचं कशा प्रकारे फलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. डब्बा पळून चढवाय 55 डाव्यासाठी मारा केला असेल. येईल का मोठा प्रहार फटका या ठिकाणी फसतोय. या ठिकाणी 2 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 34 धावा आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज असेल. यानंतरची नेक्स्ट मॅच मित्रांनो, पाणबुडी चॅलेंजर्स संतोष घाणेकर विरुद्ध दोस्ती 11 नाणेफेकीसाठी या.
या ठिकाणी थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सलामीचा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. अवधूत याचा पहिला चेंडू बघायचा मित्रांनो. 18 चेंडू मध्ये 35 पाहिजे ना त्यांना. 18 चेंडू मध्ये 35 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलं. अर्थात जर आपण पाहिलं तर सुमित इलेव्हन संघ सलामीचा फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकला असेल प्रशांत, नॉन स्ट्राईकला त्याचा साथीदार वासू. सामन्याला सुरुवात होते. पंचाकडून या सामन्याला ग्रीन सिग्नल दिलं जात आहे. पहिला चेंडू सुरेख टाकला. चेंडू तितका सुरेख टळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू वरती वेगाने धावत आला. त्याच्यामध्ये एकच धावेल. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाच्या धावसंख्या धावफलकावर धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येतात. एक धाव धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पुढे एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहूया. गोलंदाजी अवधूत याचा सुरेख चेंडू तितका सुरेख टोळलाय. चेंडू या ठिकाणी घुटना टेकाव षटकार देगा असा फटका आपण पाहतोय. संदीप डीजे साठी यस कम. संघाची धावसंख्या धावफलकावरचा धावा पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत होती परंतु या चेंडूवरती चौकारून थोडेफार योग्य स्पष्ट केले. सामन्यामध्ये रंगतदार निर्माण होताना पाहिली आहे. वासू मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करते. पण एकदा गोलंदाज ट्रॅकवर अवधूत बघायचं काय करतोय. बीटून खेळण्याचा प्रयत्न केला, सफल झाला परंतु या ठिकाणी बॅटच्या आधारमध्ये चेंडू काय आला नाही. निर्धाव चेंडू सांगता असेल 11 धावांचा खेळ या ठिकाणी पाहतोय आपण. 7 चेंडूमध्ये 11 धावा जमल्यात. अजून चेंडूचा खेळ शिल्लक असेल मित्रांनो. आपण पाहायला गेलं तर चेंडूचा खेळ शिल्लक असेल 12 आणि गर्द असेल ती म्हणजे 33 धावांची. 23 धावांची 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. घेऊया छोटीशी विश्रांती. ऐका डीजेचा आवाज. यस कम ऑन डीजे.
मैदानाच्या दिशेने जाऊया. संघाची धावसंख्या धावपटकावर धावा पाहिल्या तर धावपटकावरती धावा येऊन पोहोचतायत. अर्थात 11 धावा झाल्यात. अजूनही 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू 24 धावा. प्रति चेंडू मागे 2 धाव्याची गरज आहे. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय मनोज बघायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू आहे तितका सुरेख टोलून काढलाय. स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगानं धावत आला. एकच धाव येईल या चेंडूवरती. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावपटकावर धावा पाहिलं तर धावपटकावरती धावा येऊन पोहोचतायत. अर्थात 12 धावा धावपटकावरती आल्यात. अजूनही 11 चेंडूचा खेळ विषय असेल. 11 चेंडूमध्ये गरज असणारे मित्रांनो ते म्हणजे 23 धावांची. एकदा सुरेख टाकलेला चेंडू आहे. निर्धाव चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये चिरदारमध्ये चेंडू काही येत नाहीये. या ठिकाणी धावसंख्या स्थिरावली जाती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. 12 धावा धावपटकावरती लागल्यात. 35 धावांचा पाठलाग करायचं मित्रांनो. आतापर्यंत 12 धावा खात्यामध्ये जमवल्यात आणि गोलंदाजी चांगल्या प्रकारची होते गरजेचं आहे मित्रांनो. आपल्याकडे बँक बरेच कमी असताना सुद्धा खर्च देखील आपल्याला कमी करायचा आहे. परंतु मनोज याचा पुढे चेंडू वासूसाठी. वासू मात्र डासू फलंदाजी करायचा प्रयत्न करतोय परंतु बॅटच्या हातामध्ये रडारमध्ये चेंडू काही आला नाहीये. एक लेग बायच्या सोबत एक धाव येते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघ धावसंख्या धावफलकावरती धावा जर पाहिलं तर धावफलकावरती धावा येऊन पोहोचतात. 13 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. या ठिकाणी भागीदारी चांगलं रचणे गरजेचं आहे. सडतर उत्तर द्यावी लागतील. प्रश्न विचारावे लागतील गोलंदाजांना. ते केलं जाईल का आपण पाहूया. निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये मिळेल का. सुरेख चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये आहे. या ठिकाणी चेंडू गेलाय सीमा रेखा पार. येतो या ठिकाणी षटकार. संधी मिळते डीजे साठी. ती म्हणजे 6 चेंडू 8 धावांची गरज. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. 35 धावांचा पाठलाग करते. 27 धावा झाल्यात. शेवटच्या शतक घेऊन आलाय गोलंदाज. गोलंदाजचं नाव सांगायचं आहे अर्जुन. चांगल्या प्रकारचे प्रशांत आणि वासू चांगल्या प्रकारची डासू फलंदाजी करताना आपण पाहतोय. 27 धावा धावपटकावरती आल्यात. पहिला चेंडू अर्जुन याचा वासूसाठी. सुरेख चेंडू आहे तितका सुरेख टोळून काढलाय. एक धाव तर येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. थोडी विस्फिल झाली. फ्लंबल झाला परंतु या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. संघ धावसंख्या धावपटकावरती पाहिली तर 29 धावा. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. आता मात्र
यानंतर होणारा सामना पानबुडी चॅलेंजर्स विरुद्ध संतोष घाणेकर दोस्ती 11 या ठिकाणी दोस्ती 11 संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या टाका चेंडू हवेमध्ये येतोय चेंडू हवेमध्ये चेंडू साठोय सीमा रेषा पार आला बिग षटकार षटकाराने संधी मिळते साठी यस